नमस्कार. आजच्या एपिसोडचा विषय अनाउन्समेंट. म्हणजे अनाउन्समेंट वेगवेगळ्या पद्धतीचे असतात नाही का. आपण आता एखाद्या समारंभात वगैरे सूत्रसंचालन करणारा, निवेदन करणारा हा शेवटी अनाउन्समेंट काहीतरी करत असतो. ती आता काही वेळेला फार मजेदार पद्धतीने असते. आता ते जर का सामाजिक कार्य असलं, आणि हल्ली सामाजिक कार्यामध्ये काय पुढाऱ्यांची काय म्हणतात त्याला येणं जाणं असतंच, मग त्यावेळेला तो आपला त्याच्या पद्धतीने सगळं आठवून बोलत असतो. किंवा काही वेळेला तो अचानक कागदाकडे बघायला असा लागला कागदाकडे की तेवढ्यात कोणतरी त्याला ढुसा मारता येऊन लवकर साहेब आले साहेब आले, आणि तो तोतरतो आणि तो पुढचं सगळंच विसरतो. कारण आधी पहिला साहेबाचा जय जयकार करायचा असतो या देशातल्या नियमाप्रमाणे. ही एक अनाउन्समेंट झाली, बरोबर आहे की नाही. आता आपण मजेदार अनाउन्समेंट बघूया. आपण एसटी, रेल्वे आणि विमानतळ ह्याच्या अनाउन्समेंट बघूया. त्या मला नेहमी मोहित करतात. आता एसटीची अनाउन्समेंट बघा. हा, मी एकदा बॉम्बे सेंट्रल एसटी स्टँडला गेलो होतो, प्रयोगाला जायचं होतं म्हणून. तिकडे गेलो तर अनाउन्समेंट सुरू झाली. हा, मुंबई इचलकरंजी फलाट क्रमांक 11 बनसोडे, फाईल ठेव तिकडे. त्या फाईलीला कुठं हात लावतो. हा, मुंबई इचलकरंजी फलाट क्रमांक 11 इथून सुटेल. ये माईक आला काय रे ड्युटीवर. अहो, हे सगळं माईक चालू असतं नसतं. थोडंसं कर ना प्रेमाने बाबा. ज्याचा पगार तू घेतोस ते नीट नको का करायला. का हा असा छळवाद. बरं, त्यात निदान काही वेळेला कर्कश आवाज असतात. कर्कश. मी एकदा एक एसटीची अनाउन्समेंट बघितली होती. आवाज बघा काय भयान. प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वर जाणारी गाडी. कळे ना प्लॅटफॉर्म. अनाउन्समेंट करणाऱ्याचा शेवटचा क्षण आयुष्याचा आलाय का काय, काहीच कळे ना. मला क्षणभर वाटलं की ॲम्ब्युलन्स वगैरे बोलवावी का, नाही का. आणि मग माझ्या डोळ्यासमोर नाही ते चित्र उभी राहतात. तो घाणेरड्या स्वभावाचा माणूस आहे, मी पापी माणूस आहे. मला त्याचा रोमांचच दिसायला लागलं त्याच्या बायकोवर. आज आपण गजरा आणू का तुला, असं वगैरे जर बोलल्यानंतर काय होत असेल. तर जरा माझं काय म्हणणं आहे सरकारला, पण जरा थोडं अनाउन्समेंट वगैरे करताना खणखणीत आवाज, स्पष्ट उच्चार. हल्ली बातम्यांमध्ये सुद्धा काय माहितीये ना, निश्चितच तसं म्हणावं लागेल. अरे निश्चित हा शब्द निश्चित पडतो रे बाबा. निश्चित आहे तो शब्द. तो शब्द निश्चित असा आहे, निश्चितच नव्हे. मराठी निश्चित नाही का पडत इकडे. पुन्हा माझं मराठी, मी मराठी माणूस हे आहेच परत. तर जरा थोडं लक्ष नको का द्यायला. काय असतं, सगळं शिकवलं नाही जात, सगळं आपणच शिकायचं असतं. शाळा कॉलेज काय हे निमित्त आहे हो. तर हे आहे एसटीची अनाउन्समेंट. आता रेल्वेची अनाउन्समेंट बघा. रेल्वेची अनाउन्समेंट आता सगळ्यात एक मजेदार गोष्ट आहे रेल्वेच्या अनाउन्समेंट. आता मुंबईची लोकल ही लाईफलाईन म्हटली जाते. तर त्या लाईफलाईन मध्ये इतकी वर्ष मी अनाउन्समेंट ऐकतोय ती म्हणजे असं, डब्याच्या दरवाजापासून दूर उभे राहा. आता हे कसं वाटतं आपल्याला की काहीतरी बोलणार आहे, तो काहीतरी बोलणार आहे असं वाटतं की नाही. बरं, त्या दरवाजापासून दूर उभे राहा ऍक्टिंग वाईज, किंवा काय म्हणतात त्याला स्पीकिंग टेक्निक ज्याला आपण म्हणतो, त्या दृष्टिकोनातून दरवाजापासून दूर उभे राहा. हे दूर शब्द फार महत्वाचा आहे. दरवाजापासून दूर उभे राहा. उभे सगळेच आहेत त्या लोकलमध्ये. मुंबईची लोकल आहे ती. कोणी आडवं पडलाय का अगदी अंथरूण वगैरे टाकून. मग उभे राहा काय, ते उभे राहत जास्त ऐकू येतं. असो, ही रेल्वेची अनाउन्समेंट. त्याच्यातही रेल्वेमध्ये सुद्धा फार अजब प्रकार आहेत बरं का. हा, एकदा मी रेल्वेची अनाउन्समेंट ऐकली होती. कुठे, व्हीटी स्टेशनला. सुनिये 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 असं रेकल्यासारखा आवाज हो. गोठ्यामध्ये वगैरे असे मी आवाज ऐकलेत, नाही असं नाही, गाई म्हशींच्या गोठ्यामध्ये वगैरे. आता हा रेकल्यासारखं कशाला बोलायचं. मग निदान ज्याचा आवाज जरा बऱ्यापैकी आहे, ज्याचे उच्चार स्वच्छ आहेत, परत तेच विषय येतो की तसे नको का ठेवायला. काही वेळेला काही कलाकार असतात ज्यांचे आवाज सुंदर असतात, ज्यांची अनाउन्समेंट सुंदर ते करू शकतात, पण विकलांग असतात. म्हणजे बाकीचं काही ते करू नाही शकत. नोकरीला येऊ शकतात पण बाकीचं काही ना काहीतरी तब्येतीचे गुण असतात, मग ते निवृत्त होतात. त्यांना हा जॉब देता येईल की. ते किती छान अनाउन्समेंट करतील. आणि म्हणून अशी काही अनाउन्समेंटची वगैरे अंगावर कधीतरी ओरखडे उमटली ना, मी आपली काय म्हणतात त्याला, विमानतळ एअरपोर्टची अनाउन्समेंट आठवतो. गुड इव्हनिंग लेडीज एंड जेंटलमैन. लुफ्थांसा एयरलाइन की उड़ान मुंबई से बर्लिन जाने के लिए तैयार है. यात्रियों से निवेदन है वो द्वार क्रमांक 78 के ऊपर जाए और बोर्डिंग करने के लिए तैयार हो. बाईचा चेहरा दिसत नाही याचं लय दुःख होतं मला अशा वेळेला. नाही दिसत, किती तडफडलं तरी बाईचा चेहरा नाही दिसत. त्याबद्दल लय तडफडायला होतं, पण ते तिचा आवाज असतो ना, त्या अंगावर मोरपीस फिरवल्यासारखं वाटतं.
है ना, खरंय का नाही? एमिरेट्स की उडान न्यूयॉर्क जाने के लिए तैयार है. Ladies and gentlemen, please note that Emirates flight E78 is now ready for boarding to New York. गोड सगळं गोड बरं वाटतं. हे असे अनाउन्समेंटचे प्रकार आहेत सगळे. हल्ली शाळा कॉलेजमध्ये सुद्धा काही वेळेला मास्तर लोक अनाउन्समेंट करतात, ती खरोखरच थांबवा अशी म्हणायची वेळ येते. आता मास्तरची तरी अनाउन्समेंट नीट हवी की नाही? हा, पण त्याचं अर्ध लक्ष त्याचं साहेबाकडे, अर्ध प्रिन्सिपलकडे, प्राचार्याकडे, अर्ध स्वतःकडे, आपण नीट आहोत ना वगैरे, असं सगळं. त्या अनाउन्समेंटकडे जरा गांभीर्याने बघत जा. म्हणजे काय, एंटरटेनमेंट आरामशीर होईल तुमची. आणि थोडंसं सरकारलाही विनंती, जरा ज्यांचे आवाज बिवाज उच्चार स्वच्छ आहेत अशी माणसं ठेवा. म्हणजे काय नक्की कुठे जायचं हे तर कळेल. बरोबर आहे की नाही? आता एक लक्षात घ्या की मुंबई ते लिंबाळा पलाट क्रमांक 9 वर आहे. आता मुंबई ते लिंबाळा म्हटल्यानंतर मुंबई ते आंबाडा आहे केसांचा का काय, काही कळत नाही हो, काही कळत नाही. म्हणून तुम्हाला एक गंमत सांगतो, एसटी स्टँडवर आणि रेल्वे स्टेशनवर कोणीही माणूस अनाउन्समेंटकडे लक्षच देत नाही. कधी तुम्ही मार्क करा, अनाउन्समेंटकडे कोणी लक्ष देतं? कधीही नाही. स्वतः मरत माणसं शोधत असतात की कुठे लागली ट्रेन, काय लागली, बोगी कुठच्या आहेत, त्या अनाउन्स झाल्या का. कोणी अनाउन्समेंटकडे लक्ष देत नाही. सगळ्यांनी तो विषय टाकून दिला. आपण कसं म्हणतो, पीएल आदमी आहे रे, जाने दो, उसको क्या समजाने का, पीएल आदमी आहे. तसं लोकांनी अनाउन्समेंटच्या बाबतीत सोडून दिलेलं आहे. तेव्हा लक्षात ठेवा, कधी एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, विमानतळावरही हल्ली कधी कधी फ्लाईट्स डिले होतात, तर त्यावेळेला बोर व्हायचं नाही, अनाउन्समेंटकडे लक्ष द्यायचं.